नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अस्मिताला खूप राग आलेला असतो. अस्मिता सचिनच्या अंगावरती धावून जात असते. तू असं कसा वागू शकतोस असं म्हणत त्याला जाब विचारत आहे. परंतु तो मात्र काहीच उत्तर देत नसतो. तो शांत असतो. मी ऐकून घे ना माझं. तेव्हा अस्मिता स्वतःला त्रास करून घेते. त्या तिची ही अवस्था तेव्हा सायली येते आणि अस्मिताला म्हणते, अस्मिता ताई सांभाळा स्वतःला, शांत व्हा. आणि मग सायली अस्मिताला घेते आणि सोप्यावरती नेहून बसवते. तेव्हा कल्पना आणि सायली दोघीही मिळून अस्मिताची समजूत घालत असतात. तिला सांगत असतात की शांत हो, एवढा त्रास करून घेऊ नकोस, कारण या अवस्थेत हे सगळं सहन नाही होणार असं म्हणत सगळेजण अस्मिताला सांगत आहेत. परंतु त्याचं जे वागणं आहे ते कोणालाही पटलेलं नाही. सगळे भयानक असे चिडलेले असतात. सगळ्यांनाच कळत नसतं की हे सगळं काय आहे. त्याही पेक्षा मोठा धक्का बसलेला असतो तो अर्जुनला, कारण अर्जुनने या आधी त्याला एकदा पाहिलेलं होतं आणि त्या अवस्थेत पाहिल्यानंतर अर्जुनने त्याला चांगलंच झोडपलेला होता. तरीही पुन्हा त्याच्याकडून ती चूक झालेली असते. तेव्हा सायली म्हणते, अस्मिता ताई मी तुम्हाला पाणी आणून देते. त्यावर सायलीला अस्मिता म्हणू लागते, पाणी नको दिवस, विष आणून दे. विष म्हणजे हा याच्या गर्लफ्रेंडकडे जायला रिकामा झाला, कारण त्याला त्याच्या मनाप्रमाणे गोष्टी करायच्या असतात ना. करू दे म्हणजे विष आणून दिल ना, एकदाच माझं काम झालं अस्मिता बोलते. तेव्हा मात्र सगळ्यांना खूप वाईट वाटत सगळे जण म्हणतात की अग शांत हो जरा. अस्मिताला शांत करू लागतात, पण अस्मिता काही शांत होत नसते. तिला वाईटच एवढं वाटलेलं असतं आणि त्याच गोष्टीचा तो त्रास होत असतो. तेव्हा मात्र इकडे अस्मिता ज्या पद्धतीने रिएक्ट होत असते ते पाहून सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. आणि अर्जुनने खानदिशी कानाखाली वाजवलेली असते, कारण अर्जुनला माहिती असतं की त्याने काय केलेलं आहे ते. मग अर्जुन त्याला म्हणू लागतो की तुला मी मागच्या वेळेस सांगितलं होतं, मी तुला वॉर्निंग दिली होती. त्यावेळेस अस्मी ताईच्या बाबतीत पुन्हा चुकीचं काही झालं तर मी सहन करणार नाही. आणि त्या क्षणी आता सगळ्यांना कळतं, म्हणजेच अर्जुन त्याला बोलत असतो, तुला मी मागच्या वेळी सांगितलं होतं आणि तेव्हाही तुलाच मी स्वजावलं होतं. सगळ्यांना धक्का बसतो. सगळेजण म्हणतात, म्हणजे सगळ्यांना एकच गोष्ट पडलेली असते की अर्जुनला या आधी ही गोष्ट माहिती होती आणि अर्जुनने आमच्यापासून ही गोष्ट लपवून ठेवली. या गोष्टीचा त्रास घरातील सगळ्यांना जास्त होऊ लागलेला असतो. सगळेजण अर्जुनला तोच प्रश्न विचारतात, म्हणजे तू आमच्याशी खोट बोललास प्रताप. त्याचबरोबर कल्पना, अस्मिता, सायली सगळे जण अर्जुनला विचारू लागतात की तू आमच्याशी खोट बोललास, म्हणजे तू सरळ सरळ आमच्यापासून ही गोष्ट लपवलेली आहे असं म्हणत ते सगळेजण अर्जुनला बोलू लागतात. अर्जुन म्हणत असतो की ऐकून तरी घ्या माझं, कारण याच्या आधी एकदा रेस्टॉरंटच्या बाहेर मी सचिनला एका मुलीला किस करताना पाहिलेलं आहे. आणि हे ऐकता क्षणी सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. आणि इकडे कल्पना म्हणू लागते की अर्जुन तुला माहिती असून तू ही गोष्ट आमच्यापासून लपवलीस असं म्हणत कल्पना त्याला ओरडायला सुरुवात करते. अर्जुन म्हणतो की मम्मा माझं काय म्हणणं आहे ना ते एकदा ऐकून घे असं म्हणत अर्जुन तिची समजूत घालू लागतो. परंतु इकडे कल्पना मात्र ऐकायलाच तयार नसते. कल्पना म्हणत असते की काय ऐकून घेऊ, तू का खोट बोलला माहिती होतं ना तुला. अस्मिताच्या बाबतीत एवढी मोठी गोष्ट घडतीये, मग का लपवलस तू आमच्यापासून? का सांगितलं नाहीस का? तिला सांगितलं नाहीये, तिचा नवरा तिच्याशी तिची प्रतारणा करतोय, ही गोष्ट का लपवून ठेवलीस असं म्हणत इकडे कल्पना बोलायला सुरुवात करते. अर्जुन मात्र म्हणत असतो की मम्मा एकदा ऐकून घे माझं, खरंच मी सांगतो एकदा ऐकून घे. परंतु आता मात्र कोणीच अर्जुनच ऐकून घेत नसते. इकडे प्रियाने बरोबर तो महिपचा पत्ता शोधलेला असतो आणि प्रिया तिथे पोहोचलेली असते. आता प्रिया तिथे आलेली आहे आणि महिप तिथे पडलेला आहे. ही गोष्ट प्रियाच्याही लक्षात आलेली असते. प्रिया म्हणते की अण्णा शेठ उठा, अण्णा शेठ उठा असं म्हणत ती महिपला उठवू लागते. म्हणजे या प्रियाच जे धाडस आहे ना त्याला खरंच
काहीतरी दिलं पाहिजे, कारण अशा गुंडांच्या ठिकाणी राहणं जाणं हे तिला कसं जमतं, कारण ते गोडाऊन सुद्धा अशा ठिकाणी आहे, तिथेही पोहोचलेली आहे. आणि मग मात्र महिप्त उठतो तेव्हा प्रिया तिथे बसलेली असते. तेव्हा महिप्त तिला विचारू लागतो, बोल काय झालं. तेव्हा प्रिया म्हणते की अण्णा शेड ऐकून तरी घ्या, मला काय म्हणायचं ते अहो तुम्हाला कळते का, तुम्ही कोणत्या परिस्थितीत अडकलेला आहात इथं, आणि तुम्हाला माहिती आहे का या सगळ्यातून तुम्हाला मीच सोडवू शकते. तेव्हा महिप्त म्हणतो, म्हणजे आता ही चिचुंद्री मला सोडवणार आहे, बरोबर आहे, मानलं पाहिजे तुला खरंच, असं म्हणत महिप्त तिला बोलायला सुरुवात करतो. तेव्हा मात्र प्रिया म्हणते की हो मला माहिती आहे तुमचा माझ्यावर अजिबात विश्वास नाहीये, परंतु मीच तुम्हाला सोडवणार आहे, या सगळ्यातून मीच तुम्हाला बाहेर काढणार आहे, असे इकडे महिप्तला ती सांगते. ओढच काय, पण तुमच्या साक्षीला सुद्धा मी वाचवणार आहे, असं म्हणत तिने साक्षीचा जो बनवलेला व्हिडिओ आहे तो महिप्तला दाखवायला सुरुवात करते. आणि महिप्त जेव्हा तो व्हिडिओ पाहतो तेव्हा त्यालाही धक्का बसतो, आणि खरंच साक्षीने स्वतःहून तो व्हिडिओ बनवलेला असतो आणि तो पाठवलेला असतो. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की महिप्त जेव्हा तो व्हिडिओ पाहतो तेव्हा त्यालाही खरंतर आपल्या लेखीची काळजी वाटत असते. आणि त्या व्हिडिओमध्ये साक्षीने सरळ सरळ म्हटलेलं असतं की मला प्रियानेच वाचवलेलं आहे पोलिसांच्या तावडीत. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता घरातले सगळे भयानक कसे चिडलेले असतात. सगळे म्हणत असतात की जे काही झालेलं आहे त्यामुळे आम्ही याला कधीच माफ करू शकत नाही, कारण या माणसाने आमच्या मुलीबरोबर चुकीचं वागलेलं आहे. अर्जुन तर त्याची कॉलर पकडून त्याला म्हणत असतो, तुझी लायकीच नाहीये, कारण तू पुन्हा पुन्हा त्याच चुका करतोय, किती वेळा तुला माफ करायचं, असं म्हणत अर्जुन त्याला जाब विचारत असतो. आणि त्याचबरोबर त्याला म्हणत असतो की सांग, काय सांग ना, काय करायचं ठरवलेस तू, किती वेळा तुला समजून घ्यायचं आहे का, प्रत्येक वेळेस तू अशाच पद्धतीने वागणार आहे, असं म्हणत अर्जुन बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे अर्जुन त्याला ज्या विचारत आहे तो मात्र सगळ्यांच्या समोर उभा आहे. अस्मिता भयानक चिडलेले असते, कारण अस्मिताला त्या गोष्टीचा रागच इतका आलेला असतो, कारण या माणसाने जी चूक केलेली आहे ती इतकी मोठी केलेली आहे की त्याच्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं प्रताप म्हणत असतो, पण अर्जुन तू एवढी मोठी गोष्ट आमच्यापासून लपून ठेवायला नको होती. आणि इकडे प्रताप आता सचिनला बोलू लागतो की तुला खरंच आम्ही या घरचा मानला जावई मानला पण नाही, या घरच्या पुरुषांच्या बरोबर राहण्यासारखी तुझी लायकीच नाहीये, कारण या घरातले पुरुष हे एकनिष्ठ असतात, स्वतःच्या बायकोचा आदर करणारे असतात, पण तू त्याच्या पुढच्या निघालेला आहे, कारण तू काय केलेलं आहेस ना हे तुलाच माहिती आहे. अर्जुन म्हणत असतो की फक्त आणि फक्त मी अस्मी ताईसाठी गप्प बसलेलो होतो, तुला तर ना धक्के मारत घराच्या बाहेर काढलं पाहिजे. परंतु तेवढ्यात पूर्णाजी तिथे येते आणि पूर्णाजी म्हणते, अर्जुन बास आता. पूर्णाजी तिथे आल्यानंतर अस्मिता धावत येते आणि पूर्णाजीला मिठी मारते, म्हणू लागते की पूर्णाजी मला माफ कर, बघितलं ना या माणसाने काय केलेलं आहे, मी काय करू सांग ना, मला कळतच नाहीये, या सगळ्या गोष्टींबद्दल मला कळतच नाहीये की मी काय केलं पाहिजे, असं म्हणत ती आता बोलत आलेली असते. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं तेम म्हणजे की एवढं सगळं झालेलं असतं तरीही या सचिनला जराही लाज वाटलेली नसते. अक्षरशः त्याच थोबाड फोडलेला आहे, त्याच्याशी ज्या पद्धतीने त्याला वागणूक दिलेली आहे तरीही त्या माणसाला जराही लाज राहिलेली नाही. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळत की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा पूर्णाजी म्हणते की मी सगळं ऐकलेलं आहे, मला सगळ्या गोष्टींची कल्पना आहे, काय काय झालेलं आहे ते मला माहिती आहे, असं पूर्णाजी सांगत असते. तेव्हा मात्र तो सचिन म्हणत असतो की मला माफ करा. तेव्हा पूर्णाजी म्हणते की कस माहिती का, आता जे घडलं ते सगळं अस्मिता समोर घडायला नको होतं. आता तुम्ही जे बोलताय ते सगळं बरोबर आहे,
पण ह्या सगळ्या गोष्टी अस्मिता समोर घडायला नको होत्या, कारण तिच्या पोटातलं बाळ अस्मिता सुद्धा म्हणत असते की काय आदर्श ठेवणारे बाळबाप जर असं असेल तर बाळ कसं त्याच्यावरती मी कसे संस्कार करू, असा प्रश्न अस्मिताला पडलेला असतो. आणि इकडे मात्र आता सगळेजण तिथे उभे असतात आणि त्याचवेळी पूर्णाजी म्हणत असते की कस तू सुभेदार होऊ शकला नाहीस रे, कारण तुला मी प्रत्येक वेळेस सुभेदार मानलेलं होतं, पण तुझी सुभेदार होण्याची लायकी नाहीये आणि तू सुभेदारांचा होऊ शकत नाही, कारण सुभेदारांचे पुरुष हे कोणाची प्रतारणा करत नाहीत, अस पूर्ण आजी बोलत असते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की प्रियाची जी नाटक असतात ती सुरूच असतात. प्रिया ज्या पद्धतीने वागत असते, बोलत असते, कारण प्रिया आता महिपच्या समोर आहे, तो साक्षीचा व्हिडिओ दाखवते आणि म्हणते की मला माहिती होतं कसं तुम्ही माझ्यापासून माझ्यावर विश्वास ठेवणार नाही व तुमच्या लेकीन सांगितलेलं आहे तिला आज पोलिसांच्या तावडीतून मी वाचवलेलं आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची कसा आहे, तो जोपर्यंत ही माझा सिक्रेट, तेव्हा माझा सिक्रेट माहिती आहे ना तुम्हाला, तेव्हा प्रता इकडे महिप्त म्हणतो हो माहिती आहे ना, कारण तू काय आहे ते मला चांगलंच माहिती आहे. आणि असं म्हणत इकडे प्रिया सांगू लागते की तुम्ही माझं सिक्रेट जोपर्यंत जपून ठेवणार तोपर्यंत साक्षीला मी प्रोटेक्ट करणार, पण जर का तुम्ही माझं सिक्रेट बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर मी साक्षीला सोडणार नाही, तिला मी अर्जुन त्याचबरोबर तो किल्लेदार जे काही बोलता त्यांच्या दाराच्या बाहेर कान लावूनच बसलेले असते, ते फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. तेव्हा मात्र महिप्त म्हणतो की आता तू मला वाचवणार आहेस, म्हणजे तुला काळजी वाटते माझी मला वाचवण्यासाठी, खरंच विश्वासच बसत नाहीये माझा या गोष्टींवरती, अस इकडे महिप्त बोलू लागतो. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सुभेदारांच्या घरी खूप मोठा राडा झालेला आहे आणि या सगळ्या गोष्टी घडत आहेत. आणि त्यासोबतच इकडे अस्मिताला तर धक्काच बसलेला असतो. अस्मिताबद्दल पूर्णाजीच्या मनात एक पॉझिटिव्ह आहे हे तर आपल्याला माहितीच, परंतु या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे पूर्णाजी म्हणते हे बघा अस्मिता शांत हो. त्याचवेळी प्रताप म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, काही झालं तरी मी माझ्या मुलीला सांभाळायला सक्षम आहे आणि माझी मुलगी ही तिच्या नव्याशिवाय राहू शकते, कारण तिला मी स्वतःच्या पायावर उभं केलेलं आहे. फक्त तिच्या पोटात असलेल्या बाळाला त्याच्या बापापासून तोडायला नको म्हणून मी शांत राहिलेला आहे. त्याचा अर्थ असा नाही की तुला जे वाटेल ते तू करशील आणि आम्ही मात्र ते सहन करत राहायचं, ते कधी शक्य होणार नाही, अस इकडे स्पष्टपणे प्रतापने सांगितलेलं असतं. अस्मिता मात्र बिचारी खूप रडत असते. मग सायली त्याचबरोबर कल्पना अस्मिताला घेऊन आतमध्ये जातात. अर्जुन सांगण्याचा प्रयत्न करत असतो, पण सगळ्यांना आता वाटत असं की अर्जुननेही गोष्ट का लपवली, अर्जुनने का नाही सांगितलं आणि तू का आमच्यापासून लपवली, असं म्हणत सगळेजण अर्जुनला बोलत असतात. आणि आता सगळेजण तिथून निघून जातात. अर्जुन राहिलेला असतो आणि मग इकडे जो सचिन आहे तो अक्षरशः हातापाया पडलेला असतो, पण अस्मितापासून तू लांब राहायचं असंच सांगितलेलं असतं. अर्जुन सुद्धा त्याला ठणकावून सांगतो की हे बघ आता मी शांत राहिलोय, ते फक्त आणि फक्त अस्मिताच्या बाळासाठी. जर तू पुन्हा काही केलं तर तुझा जीव घेईल, असं अर्जुनने त्याला सांगितलेलं असतं. सगळे निघून जातात. तेव्हा सचिन स्वतःच बोलू लागतो की नाही, आज जरा दिवस बदललेत, पण हे दिवस माझेच आहेत, सगळं माझ्या म्हणण्याप्रमाणेच होणार आहे, असं तो म्हणत असतो. कारण त्याचं म्हणणं आहे की एवढा मी बंक करप्ट झालोय तरीही ही गोष्ट त्यांच्यापासून लपलेलीच आहे ना, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. तेव्हा मात्र प्रिया तिथे येते आणि प्रिया त्याच्याकडे पाहू लागते. प्रिया म्हणू लागते की बरोबर आहे, कस हा तर खूपच पुढचा निघाला, म्हणजे सुभेदारांचा जावई अशा पद्धतीचा आहे. या गोष्टीचा फायदा आपण उचललाच पाहिजे. आता प्रियाला प्रत्येक ठिकाणी संधी शोधायची असते आणि तिला फायदाच बघायचा असतो. त्यात माणुसकी नावाची गोष्ट या मूर्ख मुलीकडे अजिबात नाही.
त्यानंतर संध्याकाळी आपल्याला पाहायला मिळतं की सगळे जण जेवायला बसलेले असतात. प्रिया तिथे येते आणि प्रिया म्हणते की काय सुभेदारांच्या डायनिंग टेबलवरती सन्नाटा पसरलाय. म्हणजे सायली, तुला आठवते का, तुम्हाला म्हणाली होतीस ना, आणि माझा हात धरून तुम्हाला रूममध्ये घेऊन गेलेलीस नाही. या घरामध्ये सुनेसाठी आणि जाव्यासाठी वेगळे नियम आहेत का नाही म्हणून विचारत आहे. कसं आहे मला माहीत नाहीये ना, तुमचे नियम काय आहेत ते, असं म्हणत प्रियाने बोलायला सुरुवात केलेली असते. प्रिया मात्र खूपच मूर्खासारखं बोलत असते, कारण ती म्हणत असते की या घरामध्ये मी काय केलं होतं, मी फक्त काही गुंडांच ऐकून खोटच बोलले होते ना कोर्टामध्ये, आणि इथे हा जावई म्हणजे सुभेदारांच्या घरी जावई तपासला जात नाही का, सगळे नियम फक्त सुनेलाच असतात का. तेव्हा पूर्णाजी म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवते, कसं आहे माहिती का, तुझा आमच्याशी काही संबंध नाहीये, तसे तुला आम्ही कधी सून मानतच नाहीये, त्यामुळे तू जे काय करते त्याचा आम्हाला काहीच परिणाम होऊ शकत नाही. त्यामुळं तू निवांत रहा आणि यामध्ये नाही पडलीस तरी चालेल, आम्ही बघून घेऊ काय करायचं आहे ते. तेव्हा ती म्हणते बरोबर आहे ना, कसे मी काय चुकीच केलेलं नाहीये, मी काय बाहेर खलीपणा केलेला नव्हता, या सचिनने बाहेर खलीपणा केला नाही. बरोबर आहे, सचिन भाऊजी आहेत ना ते या घरचे जावई, त्यांना जावयाचा मान तर दिलाच पाहिजे. असं हे प्रियाच बोलणं चालू असं. सगळ्यांना घरामध्ये खूप राग आलेला असतो. प्रिया मात्र तोंडाला येईल ते बोलत असते. पूर्णाजी म्हणते बाद झालं, कस तुला आम्ही या घरची सून मानतच नाहीये, त्यामुळे तू इथून गेलीस तरी चालेल आणि ते अजिबात भटकायचीही गरज नाही. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की सायली अर्जुन वर भडकलेली असते आणि अर्जुनला म्हणत असते की तुमच्याकडून मलाही अपेक्षा नव्हती, तुम्ही असं वागाल असं मी स्वप्नातही विचार केला नव्हता, पण तुम्ही काय केलं, तुम्ही चुकीच्या पद्धतीने वागलेला आहात, कारण तुम्हाला काहीही पडलेलं नाही, तुम्ही मला माझ्यापासून ही गोष्ट लपवली. तेव्हा अर्जुन म्हणतो की हे बघ सायली, मी अस्मिता ताईपासून ही गोष्ट लपवलेली आहे, याच्यामध्ये मी काही चुकीचं केलेलं नाही, कारण मला तिची आणि बाळाची काळजी होती. तेव्हा सायली म्हणत असते तुम्ही मला का सांगितलेलं नाही. अर्जुन म्हणतो काय करणार होतो, तुला सांगून गोष्ट सॉल्व होणार होती का, तू तरी काय करणार होतीस, असं म्हणत अर्जुन बोलतो. तेव्हा मात्र सायली पण चिडलेली असते. अर्जुन ही तेवढाच चिडतो आणि त्याचबरोबर अर्जुन आता पूर्णाजीकडे येतो. पूर्णाजी म्हणते की हे बघ अर्जुन, तुझं काही चुकलेलं नाहीये, तुझी पद्धत चुकलेली आहे, तू खोटं नाही बोललेला, तुझी पद्धत चुकलेली आहे, म्हणून सगळे दुखावले गेलेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण आता डायनिंग टेबलवरती बसलेले असतात. अर्जुन सुद्धा तिथे आलेला असतो. छान हसत खेळत गप्पा चालू असतात. आणि मग आज खीर बनवायची का, असं अस्मिता, सायली आणि कल्पना यांचं चालू होतं. तेव्हा मात्र सायली म्हणते की हो, मी अस्मिता ताईंना विचारून आले. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की खेळ पण सायलीने अर्जुनला टाळलेला आहे, म्हणजे घरातल्यांनी अर्जुन सोबत सुद्धा बोलणं बंद केलेलं आहे. तर आता अर्जुन सगळ्यांची कशी समजूत घालणार, हसत खेळत घर पुन्हा परत कस आज जुळवून आणणार. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.